वाल्मिक कराड, सुदर्शन घोले, प्रतीक घोले, विष्णू चाटे एकत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. खंडणी मागितली त्या दिवशीचा व्हिडिओ व्हायरल. पीएसआय राजेश पाटीलही कराड गँगसोबत सीसीटीव्हीत कैद. महादेव मुंडे आणि चेतना कळसेचं काय झालं? वाल्मिक कराड टोळीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यावर सुरेश धस यांचा सवाल. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही पालकमंत्र्यांच्या जिल्हा वाटपावरून धुसफूस. स्वतःचा किंवा शेजारचा जिल्हाही न मिळता दूरचे जिल्हे मिळाल्यामुळे खप्पामर्ची. शिवसेनेच्या नाराजीनंतरही नाशिकचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजप आग्रही असल्याची चर्चा. तर पालकमंत्रीपदावरून रायगडमधील नाराज आमदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला. कुठल्याही योजनेत 2 ते 4% भ्रष्टाचार असतोच. 1 रुपयाच्या पीक विमा योजनेवर बोलताना कृषी मंत्र्यांचं धक्कादायक विधान. अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज. लीलावती रुग्णालयातून बाहेर पडताच सैफच्या चेहऱ्यावर मोठं हास्य. प्रकरणाचे तपास अधिकारीही बदलले. सैफचा हल्लेखोर शहजाद मेघालय सीमेवरील डावकी नदी ओलांडून भारतात आल्याचं उघड. पश्चिम बंगालमध्ये आधार आणि सिम कार्ड बनवल्याचंही तपासात निष्पन्न. दावोस दौऱ्यात पहिल्या दिवशी 4,60,000 कोटींचे करार. गडचिरोलीत JSW तर राज्यामध्ये वारे एनर्जीची हजारो कोटींची गुंतवणूक. पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम बाधित 22 संशयित. पुणे महापालिका सतर्क. आरोग्य विभागाची आज तातडीची बैठक. आजार दुर्मिळ असला तरी धोकादायक आणि संसर्गजन्य नसल्याचा तज्ज्ञांचा निर्वाळा. छत्तीसगड ओडिशा सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक. 14 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडण्यात यश. केंद्रीय कमिटी मेंबर जयराम चलपतीलाही कंठस्नान. जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय. अमेरिकेमध्ये जन्म झाल्यावर मिळणारा नागरिकत्वाचा अधिकारही रद्द. 18,000 अवैध भारतीयांवर परतीची टांगती तलवार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.